स्वामी समर्थ दोस्तों. तर आज आपण बनवतोय बेसन पीठचे धिंडे म्हणजे जिरे. याच्यात बेसन पीठ घेतलं, त्याच्या बेसन पीठ, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, जिरं, ओवा आणि तिखट, मीठ, हिंग, हळद टाकून मी हे केलेलं आणि नंतर मग मस्तपैकी तवा चांगला गरम होऊ द्यायचा आणि त्याच्यावरही आपण असं करायचं. डोसे जसे बनवतो सेम तसे डोसे करायचे आणि थोडंसं साईडने तेल टाकून द्यायचं. एकदम छान कुरकुरीत असे हे धिंडे तयार होतात. एकदम अगदी मऊ आणि एकदम खुसखुशीत होतात आणि जेवढं तुम्ही बारीक पाहिजे तेवढं बारीक तुम्ही हे बनवू शकता. त्याच्यात बेसन पीठमध्ये मी जास्त काहीच नाही टाकलेलं. फक्त मीठ आहे, लाल तिखट, मीठ, हिंग, जिरं आणि धने पावडरचे पाव धना पावडर आहे. बस बाकी काहीच नाही टाकले. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे आलेले आहेत. आपण याला तुम्ही डोसेही बनवू शकता, चिरे बनवू शकता, धिंडे बनवू शकता. प्रत्येकाच्या ह्याच्यात वेगवेगळी पद्धत असते. हे बघा इथं मस्तपैकी झाले गरम-गरम मी लगेच त्यांना दिलं आणि आता मी दुसरं बनवून घेते. त्याला मस्तपैकी थोडंसं तेल लावायचं. थोडंसं बॅटर जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं बॅटर घ्यायचं आणि नंतर मग हलक्या हाताने पळीने फिरवायचं. जसं आपण डोसे बनवतो सेम तशी पद्धत आहे. फक्त थोडंसं आपण हे करायचं. याला जास्त हे लागत नाही. मग एकदम व्यवस्थित होतात आणि थोडंसं साईडने थोडंसं तेल टाकून द्यायचं. ते बेसन पीठचे डोसे तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक, शेअर आणि माझे चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.